नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी ज्या टॉपिकवर बोलणार आहे त्याचं नाव आहे ग्रॅटिट्यूड. या विषयाबद्दल तुम्ही बऱ्याच सक्सेसफुल लोकांकडून ऐकलं असेल, त्यांचे बुक्स वाचले असतील, पण आज मी तुम्हाला अशी एक सोपी आणि सिंपल टेक्निक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही रोजच्या जीवनात त्याला इम्प्लिमेंट करू शकाल इझिली. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली यासाठी तुम्हाला ना कुठल्या डायरीची गरज आहे ना पेनची गरज आहे. इतकंच काय, तर दिवसातले निदान 5 मिनटं तरी वेळ काढा, असंही मी तुम्हाला म्हणणार नाही आहे. सरप्राईज झालात ना? लगेच सुरू करूया. टिपकडे वळण्या अगोदर एक छोटासा किस्सा मी शेअर करू इच्छिते. तर मी आणि आई माझ्या आय चेकअपसाठी एकदा गेलेलो होतो. तर लेझिक सर्जरी म्हणजेच डोळ्याचा चष्मा हटवणारी जी सर्जरी असते त्यासाठी तुमचे डोळे इलिजिबल आहेत की नाही, सुटेबल आहेत की नाही, यासाठी ते रेटिना वगैरे चेक करतात. तर तिथल्या सिस्टरनी माझ्या डोळ्यात काही ड्रॉप्स टाकले आणि 10 मिनटं मला डोळे बंद करून बसायचं होतं. आणि ती म्हणाली की दीदी, आपको ना इसके बाद 20 मिनट तक कुछ नहीं दिखेगा, 20 मिनट के लिए आप पूरे अंधे हो जाओगे और टेंशन मत लीजिए, 20 मिनट तो ये हॉस्पिटल में ही निकल जाएंगे तो आपको पता भी नहीं चलेगा. सो आय वॉज लाईक ठीक आहे. त्यानंतर रेटिना वगैरे चेकअप झालं, सगळे रिपोर्ट्सही नॉर्मल आले. 20 मिनटं निघून गेले, पण मला सगळं दिसत होतं. मला असं फीलच होत नव्हतं की मला दिसत नाही आहे. तर मला असं वाटलं की ड्रॉप्स माझ्या डोळ्यात पडले आहेत की नाही. तर त्यानंतर मी आणि आई दवाखान्याबाहेर पडलो आणि आय स्विअर टू गॉड आय लॉस्ट माय साईट. मला काहीच दिसत नव्हतं. मला सूर्याचा प्रकाश माझ्या डोळ्यांवर सहन होत नव्हता. मी घड्याळीत टाईम बघायचा प्रयत्न केला, मला काही घड्याळही दिसत नव्हती. पूर्ण ब्लरी विजन. मला रस्ता क्रॉस करतानाही आईची हेल्प घ्यावी लागत होती. त्यानंतर आमचा शॉपिंगचा प्लॅन होता, तो कॅन्सल करावा लागला, कारण की मला दिसतच काही नाही आहे, तर शॉपिंग कुठून करणार. तर दीदीनी तर सांगितलं होतं की तुम्हाला 20 मिनटं दिसणार नाही, पण मला तब्बल 1 तास दिसलं नाही. आणि 1 तास आय वॉज ब्लाइंड, टोटली कम्प्लिटली ॲब्सल्युटली ब्लाइंड. आणि तो 1 तास मला एका युगाप्रमाणे भासला. आणि त्या दिवशी मला रिअलाईज झाली माझ्या डोळ्यांची किंमत, की आपण खरंच, देवानी मला दृष्टी दिली आहे, देवानी मला 2 छान डोळे दिले आहेत, याला मी किती गृहीत धरते. सिमिलरली असा इन्सिडन्स ज्यामुळे मला रिअलायझेशन झालं, गुरुमंदिरात आला होता. की गुरुमंदिरात एक हात नसलेले काका यायचे. त्यांना पाहून मला वाटायचं की यांना एक हात नाही आहे, यांना किती त्रास जात असेल कामं करायला. कारण मागे एकदा आपण सायकलवरून पडलो होतो, आपल्यालाही एका हाताने कामं करावे लागत होते. तर आपल्याला किती स्ट्रगल झाला होता त्याचा. तर यांना तर किती त्रास होत असेल. आपलं तर टेम्पररी होतं, पण यांचं तर परमनंट आहे. तर माझं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही देवाला मानत असाल तर देवाला थँक्स म्हणा, युनिवर्सला मानत असाल तर युनिवर्सला थँक्स म्हणा, पण ते रिअलायझेशन होण्याची वाट बघत बसू नका. डेली लाईफमध्ये ही सवय इम्प्लिमेंट करा. डेली लाईफमध्ये कितीतरी गोष्टी घडतात ज्यामुळे आपण देवाला, युनिवर्सला थँक्स म्हणू शकतो. जसं की ॲम्ब्युलन्स जाते, तर त्या व्यक्तीच्या स्पीडी रिकव्हरीसाठी तुम्ही प्रे कराच, पण सोबत तुमची हेल्थ चांगली आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्सची हेल्थ चांगली आहे, यासाठी देवाला थँक्स म्हणायला विसरू नका. त्याचबरोबर जेवणाची थाळी समोर आली आहे, पौष्टिक, स्वादिष्ट असं घरचं अन्न तुम्हाला खायला मिळतं, कारण की नाही सगळ्यांना मिळत चांगलं अन्न खायला. तर देवाचे थँक्स माना. स्लीप, आय बिलीव्ह स्लीप इज अ प्रिव्हिलेज नाउअडेज. कारण की लोक स्ट्रगल करताय का शांत आणि गाढ झोपेसाठी, स्लीपिंग पिल्स घेत आहेत. जर आपल्याला रात्रभर शांत झोप लागली तर आपण खरंच किती लकी आहोत. त्यासाठी पण देवाचे थँक्स म्हणायला विसरू नका. जर आपण डेली लाईफमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण थँक्स म्हणायला शिकलो तर आपलं लाईफ किती पॉझिटिव्ह बनून जाईल, राईट. आपल्याला बस पॉझिटिव्ह फिलिंग्स जनरेट करायचे आणि हा एक त्यातलाच भाग आहे. ट्रस्ट मी, ग्रॅटिट्यूड हॅज मिरॅक्युलसली चेंज्ड माय लाईफ. आणि त्याच टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय एम 100% शुअर की त्यामुळे तुमची पण लाईफ बदलेल. फक्त सवय लागण्यापुरतीचा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. एकदा का सवय लागली ना, मग काहीच कठीण जाणार नाही. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.